जेव्हा मी माझ्या स्वर्गीय आजोबांच्या घरात राहायला गेलो, तेव्हा मला अटारीमध्ये एक विचित्र चित्र सापडले. पोकळ डोळे आणि मंद हास्य असलेल्या माणसाचे चित्र. त्यावर कोणतीही सही नव्हती. फक्त मागे एक तारीख होती. 8 ऑगस्ट 1925. त्या रात्री मी ते कॉरिडॉरमध्ये टांगले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी शपथ घेतली की त्या माणसाचे हास्य वाढले आहे. मी माझ्या कल्पनेला दोष दिला. पण प्रत्येक रात्री बदल अधिक स्पष्ट होत गेला. त्याचे डोळे माझ्या मागे लागले आणि त्याचे हास्य काहीतरी थट्टा करणारे, भयानक मध्ये वळले. मी ते काढण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी मी ते बाहेर फेकले की ते भिंतीवर पुन्हा दिसू लागले, स्वच्छ, अस्पृश्य. लवकरच मला रात्री कुजबूज ऐकू येऊ लागली. माझे नाव हळूवारपणे वारंवार बोलले जात असे. मी झोपणे बंद केले. मी माझ्या स्वप्नात त्याला माझ्या पलंगाच्या पायथ्याशी उभे असलेले पाहिले. मी खोलवर दडलेले सत्य कुजबुजत होते. मी सांगितलेले खोटे. मी दुखावलेले लोक, ज्या गोष्टी मला आठवायला लाज वाटत होती. त्या चित्राला भूताने पछाडले नव्हते. ते मला पछाडले होते. चौकटीतील माणूस अनोळखी नव्हता. तो अपराधीपणा, भीती आणि पश्चात्तापाने आकार घेतलेला माझा एक प्रकार होता. मी जितका जास्त वेळ पाहत राहिलो तितकेच मी स्वतःला त्याच्यासारखे बनताना पाहिले. हसत, रिकामे. एका रात्री मी ते सहन करू शकलो नाही. मी ते चित्र फोडले. पण जेव्हा मी आरशात पाहिले, तो त्याचा चेहरा मागे वळून पाहत होता. आता मला समजले. सर्वात भयानक गोष्टी भूत किंवा राक्षस नसतात. ती सत्ये आहेत जी आपण स्वतःपासून लपवतो. जोपर्यंत त्यांना परतण्याचा मार्ग सापडत नाही.